आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील रिझॉल्युशन ऑफ फोर्स एफ इन टू डायरेक्शन, म्हणजे जो काही फोर्स एफ आहे तो दोन डायरेक्शन मध्ये कसा रिझॉल्व करायचा यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. रिझॉल्व फोर्स ऑफ 100 न्यूटन इंटू टू डायरेक्शन 40 डिग्री अँड 50 डिग्री ऑन आयदर साइड ऑफ इट्स, म्हणजे जो काही फोर्स आहे तो किती अँगल वरती आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, 40 डिग्री आणि 50 डिग्री वरती. ऍक्टिंग ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, म्हणजेच बघा आपल्या ऍक्सिस कसे असतात, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. ह्या साईडचे सर्व कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. या साईडचे कसे असतात, निगेटिव्ह. त्याचप्रमाणे वाय वरती कसे असतात, वरती पॉझिटिव्ह आणि खालती निगेटिव्ह. मग आपल्याला ह्या डायरेक्शनला फोर्स त्यांनी सांगितलाय, म्हणजेच कसा असणार आहे, हा जो काही आपला एफ फोर्स दिलेला आहे त्यांनी, किती आहे तो 100 न्यूटन, तो इथं असणार आहे. आणि ह्याच्या दोन साईडला काय करायचे, F2 आणि F1 फाइंड आउट करायला सांगितलं. हा F1 आणि हा F2. मग हा अँगल काय असणार आहे, अल्फा ऑर थिटा 1. हा अँगल काय असणार आहे, बीटा ऑर थिटा 2. किती दिलेला आहे, पहिला अँगल 40 डिग्री आणि दुसरा अँगल किती दिलेला आहे, 50 डिग्री. मग आता जो काय गिवन डाटा आहे नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, गिवन फोर्स एफ 100 न्यूटन. नेक्स्ट अँगल आपल्याला दिलेला आहे अल्फा ऑर थिटा 1, किती दिला आहे तो 40 डिग्री. नेक्स्ट थिटा 2 ऑर बीटा किती दिलाय 50 डिग्री. आणि टू फाइंड काय करायला सांगितलंय, त्याचे दोन फोर्सेस F1 अँड F2. F1 साठी काय फॉर्म्युला असतो, F1 इज इक्वल टू फोर्स F इंटू साइन F1 चा ऑपोजिट अँगल, हा F1 याचा ऑपोजिट अँगल काय असणार आहे, बीटा ऑर थिटा 2. थिटा 2 लिहूया, डिवायडेड बाय साइन ऑफ दोन्ही अँगल थिटा 1 प्लस थिटा 2. इथं किंवा आपण बीटा सुद्धा लिहू शकतो आणि इथं अल्फा प्लस बीटा काही लिहिलं तरी चालतंय. मग व्हॅल्यू पुट करूया. फोर्स एफ किती आहे तो 100 न्यूटन इंटू साइन थिटा 2 किंवा बीटा किती आहे 50 डिग्री डिवायडेड बाय साइन ऑफ थिटा 1 म्हणजेच अल्फा किती 40 प्लस थिटा 2 म्हणजेच बीटा किती 50. कॅल्क्युलेट करूया. फोर्स F1 फाइंड आउट करूया. 100 साइन 50 इज इक्वल टू किती आन्सर आलं 76.604 डिवायडेड बाय साइन ब्रॅकेटमध्ये 40 प्लस 50 किती आला, डायरेक्ट 90 लिहिले तरी चालते किंवा सेपरेट लिहा. आन्सर किती आला आपलं 76.604. फोर्स आहे, फोर्सचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. नेक्स्ट बघा F2 फोर्स 2 कसा फाइंड आउट करतो, फोर्स F इंटू साइन F2 चा ऑपोजिट अँगल, हा F2 याचा ऑपोजिट अँगल काय आहे, अल्फा और थिटा 1. थिटा 1 लिहूया, डिवाइडेड बाय साइन ऑफ अल्फा प्लस बीटा किंवा थिटा 1 प्लस थिटा 2. व्हॅल्यू पुट करूया. फोर्स एफ किती आहे 100 न्यूटन साइन थिटा 1 और अल्फा किती आहे 40 डिवायडेड बाय साइन ब्रॅकेटमध्ये थिटा 1 प्लस थिटा 2 किंवा अल्फा प्लस बीटा किती 40 प्लस 50. कॅल्क्युलेट करूया. F2 इज इक्वल टू 100 साइन 40 इज इक्वल टू किती आन्सर आलं 64.278 डिवायडेड बाय साइन 40 प्लस 50 किती असणार आहे 90. किती आन्सर आला आपलं 64.278. फोरचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे 100 न्यूटनच्या दोन डायरेक्शन मधील फोर्स F1 आणि F2 इथं फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.